मिरज तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य व 22 पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक होत आहे। सदरची निवडणूक उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे। मिरज तालुक्यामधली एकूण मतदारसंख्या 3,02,000 इतकी असून त्यासाठी आपण 326 मतदान केंद्र तयार केलेली आहे आणि 326 मतदान केंद्रावर 978 कर्मचारी अधिकारी व 326 शिपाई आणि 326 पोलीस कर्मचारी अशा आपण नियुक्ती केलेली आहेत। सदरची सर्व पथके आज साहित्य घेऊन एकूण 54 एस.टी. बसेस व 4 जीपद्वारे सर्व मतदान केंद्रावर आपण पाठवलेले आहेत। या सर्वांवर सुपरविजन आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण 42 सेक्टर झोन तयार केलेले आहेत। त्यासाठी 42 आपले सेक्टर ऑफिसर आहेत जे आज आणि उद्या प्रत्यक्ष फील्डवरती ते कार्यरत राहणार आहेत। उद्या मतदान संपल्यानंतर सर्व साहित्य आपण याच ठिकाणी म्हणजे नवीन धान्य गोडाऊन वैरण बाजार मिरज येथे स्वीकृत करणार आहे आणि सर्व EVMs मशीन आपण इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करणार आहोत आणि 9 तारखेला याच ठिकाणी नवीन धान्य गोडाऊन मिरज या ठिकाणी आपण मतमोजणी करणार आहोत। सदर मतमोजणीसाठी सुद्धा आपण 22 गणासाठी 22 टेबलची व पोस्टलसाठी 4 टेबलची आपण व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्यक्षात 11 जिल्हा परिषद गट आणि 22 गणांची आपण एकत्रितच मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू करीत आहे। मतमोजणी कशा पद्धतीने पार पडणार? मतमोजणी गणन्याय आहे आणि गणमध्ये फेरीन्याय आहे, म्हणजे प्रत्येक गणावर त्याचं जे मतदान केंद्र आहे त्याप्रमाणे प्रत्येक फेरीला म्हणजे पहिल्या फेरीला पहिलं केंद्र असेल, दुसऱ्या फेरीला दुसरं केंद्र असेल, अशी जेवढी पोलिंग स्टेशनच्या गणामध्ये आहेत तेवढे त्या गणाच्या फेरी होणार आहेत। जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय उद्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहेत। तत्पूर्वी आज आपण पाहू शकता मिरजेमध्ये या ठिकाणी तहसीलदार ऑफिस आणि स्ट्रॉंग रूममध्ये सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत EVM मशीन आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। यामध्ये जयंत पाटील असतील, त्याचबरोबर रोहित पाटील असतील, त्याचबरोबर आमदार विश्वजित कदम असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील आणि असे अनेक दिग्गज या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर 61 जागांच्यासाठी 211 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेसाठी उभारले आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीसाठी 122 जागासाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकंदरीत पाहिलं तर या सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 9,000 कर्मचारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर 2039 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत। उद्याच्या होणाऱ्या मतदानासाठी 18,18,000 मतदार या ठिकाणी मतदान प्रत्यक्ष उद्या करणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर प्रशासन यंत्रणा पूर्ण सज्ज झालेली आहे आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे असतील, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे असतील यांनी या संपूर्ण निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून राहिलेले आहेत। त्याचबरोबर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दोन्ही अधिकारी या ठिकाणी सक्षमपणे आपल्या कर्मचाऱ्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व उमेदवार असतील त्यांच्यावर आणि त्या घडणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे। एकंदरीत पाहिलं तर उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि यासाठी ही यंत्रणा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।